हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक महाभारतांत अर्जुन तीर्थयात्रेच्या मुखार विशय पळयले. ते तीर्थयात्रे वेळारी अर्जुनाक उलुपिल्ले एक बांधव्य जालें. ताजे नंतर मणिपुरांतूल चित्रांगते वटवारडी जालें. मागीर एक सरोवर 5 सरोवर सुचे कडेन तो आयलो. थंय वर्गा आनी ती गेले सखियो 4 जन. तांणी दिसडी रुपार एक ऋषील शापा निमते आशिल्लें. तांकां शाप विमोचन करून वपास चित्रांगदेक पळोवच्या मणिपुरा येवन ते चेरडाक पुत्रिका धर्मा प्रकार कन्या शुल्क दिवका म्हळेलें न्हय रायान. ते चेरडाक रायाक दत्तक दिता आनी चित्रांगदे सांगता आबानिकी कितलीं वर्स मी केले वनवास म्हळ्यार तीर्थक्षेत्र यात्रा करूं वस ते पुराय जावन मुखार हांव इंद्रप्रस्था बत्तरी राज्यसूय याग कोरका म्हूण आमी भावान लेखीलस ते यागा वेळार तुका हांव आपोवन घेता. म्हाका थंय आवसस 4 जन भावंडस सर्व जना तूं मेळीत बंधू बांधवांक मेळीत म्हूण तिका समाधान करून थंय दुखून मुखार आयला. गोकर्ण महाक्षेत्राक तो अर्जुन आयला. गोकर्ण यात्रा केली ताणें. ते गोकर्ण क्षेत्र सगळे भोंवलो. मुखारसून पश्चिम तीर गोकर्ण सुचे पश्चिम समुद्र तीरांतून थंय सुचे पुण्यक्षेत्र तीर्थक्षेत्र देवालय पुराय संदर्शन केलें. मागीर प्रभास क्षेत्राक चमकलो. प्रभास क्षेत्राक मुखार वतना थंय कृष्ण आशिल्लो. सुरवेक आयिल्लो कृष्ण आशिल्लो. अर्जुन प्रभास क्षेत्रा पावला म्हूण म्हणले कुडले ते विशयी कृष्णा कोणकी सांगले. कुडले कृष्ण प्रभास तीर्थालेगी आयलो. अर्जुन थंय प्रभास तीर्थाले आशिल्लो. थंय कृष्णूय आयलो. पार्थ कृष्णाल समागम म्हणीत एकले पटोवन धरले. दोग जनी बारी स्नेहीत तांणी पटोवन धरले. परस्पर संदर्शन जालें. बारी संतोष तांकां. जन्माचे एक जन्माचे स्नेह वयता जन्म जन्मांतरात न्हय. नरनारायण ऋषी न्हय मे तांणी ते दुखून तांणी एकले बारी प्रितीचे आत्मीय जावन आशिल्लीची कडेरी कुशल एकल्यान कुशल समाचार निमगुचे कश्यस कृष्णा तूं अर्जुना तूं इत्या हांगे वच्चा कारण कसले अशे परस्पर प्रश्ने अर्जुनाले कृष्ण निमगीता. अर्जुना तूं तापसी वेश धारण करून अशें तीर्थक्षेत्र यात्रे खातीर कसले भोंवतरस तूं म्हूण म्हणटा तेन्ना अर्जुन तागेले वनवासाक कसं कारण जाल्लें म्हूण सांगता. पुरे सांगले नंतर कृष्ण हा बई सम्म म्हणून हासता कृष्ण इत्याक म्हळ्यार पुरे कृष्णाले नाटक हें पुरे वनवास कसं लेख म्हूण म्हळ्यार मुखारसून युद्ध जत्त पळय तेदन पुरे सहाय जावका न्हू ताजे कत्रे जेव ಸ್ವಲ್ಪ काळ ते प्रभास तीर्थांत आशिल्लीची मागीर कृष्णनी अर्जुन मुखार रैवतक पर्वत म्हूण मेळटा थंय बुचा म्हूण सांगून कृष्णान ताका थंय दुखून आपोवन मेळ्ळे. ते रैवतक पर्वत बारी चंद पर्वत खंय तो थंय नातेल कसले ना. थंय कितले की शिल्पी चंद थंय राबूतक ते पर्वतारी कोण येयल्यार राबच्यातक विहारातक जाग निकोन सोडला. जाय जाल्यार आहार पदार्थ पुराय पळयले भोवलींची मागीर थंय कोणकी हांकां मृष्टान सिद्ध करून बरले की ते खाल्ली खंय. मागीर मस्त नर्तन करतले तांणी नाट्य करून दाखयलें. कृष्णनी अर्जुन बैसून पळयलीच. पुरे जाले नंतर कृष्ण त्या नर्तकांक पुरे दिवकाशील दिवन तांकां उडगिरांनी दिवन तांकां पेटयलें. मागीर थंय एक हांतूळ आशिल्लें लायक थंय रैवतक पर्वत म्हळ्यार बलरामाल बायल रेवती ती रैवतक पर्वताली धुवन ती तशें जावन कसले जेवो तांणी थंय संतोशार थंय घर अरमने अंतपुर पुराय केला म्हूण जालें. थंय एक हंसतुलिका तल्प आशिल्लें ताजवेरी न्हिदलीच की. अर्जुनूय कृष्ण म्हळ्यार की हांगा न्हिदे अर्जुना. अर्जुनूय थंय न्हिदलो. येद्दोळ ते खंय प्रवास करून येयले त्या पुराय सांगले
कितले सरोवरात नाल्लो, कितले पवित्र तीर्थां नाल्लो, खंयचे खंयचे अरण्या चमकलो, खंय खंय सकडी जागे चमकलो. ताजे नंतर असले हे पुरे वर्गाल काणी ते पुरे सांगले चित्रांग दिले प्रति एक विशय कडेर उलयता त्या हंतलारी गट्टी न्हिदून पडला अर्जुन. ताणें चमकून चमकून वचीन वावंटेलो सकाळी सुप्रभात जेतना आगोत अर्जुनाक पुरे जेतना कृष्ण अर्जुनाला येऊन म्हणाल की सुप्रभात जल्वे म्हण सांगून म्हळ्यार जाग जल्वे तूं म्हण म्हणलें की धनंजयू उत्तर दिवचे भितरी कृष्णान तागेले हाता धरून तागेले रथार बहिस्कारून तो घेवन चमकलो कृष्ण. आम्ही द्वारकेक वचा तू द्वारकेन तू ಸ್ವಲ್ಪ काळ राब कशी तू तीर्थयात्रेक राहिला नमे म्हण सांगून द्वारकेक घेऊन वता. द्वारकेक अर्जुन येता म्हणली कुडले तई बलरामू कृष्णान सांगून पेटयली कुडले पुराय जन तई द्वारके शिंगारन बलरामाला नेत्रत्वारी पुराय अलंकार करून घेऊन सगळेची राजमार्गारी सलाहन अर्जुना स्वागत करू राखून राबल्यांची खाली ते यादव भोज वृष्णी अंधक दाशार्हस पुरे जने तांणी राबल्यांची बैल मनशी समीत सन्न चेरडू आशिल्ले बैल मनशी समीत चेरडूवांक काक्या मारून घेवन येवन राबल्यांचे धनंजया पळोवच्याक धनंजया भारी संतोष केल्ले. अर्जुन पळयत रस मेगेला पशी मालगड आशिल्ले यादवांक पुरे आशिर्वाद घेतले की तागेल समान जावन आशिल्ले जना आलिंगन केल्ले चेरडूवां पुरे आशिर्वाद केल्ले तांगेले योगक्षेम विचार केल्ले हक्का यथा उचित सत्कार म्हणचे म्हळ्यार कोण यथा उचित म्हणले कुडले फ्री डिस्काउंट तशें न्ही उचित म्हळ्यार कोणाक कशें दिवका त्या रितीर सत्कार दिवचे म्हण सांगून थंय कृष्णाला रमणे येयला मस्त काळ पर्यंत कृष्णाला रमणेन तू राबला कोण अर्जुन. हांगा त्या वेळाक रैवतक पर्वताचे उत्सव आयलो. कितले की काळ थंय राबतना रैवतक पर्वताचे वर्षं प्रति जेवचे उत्सव ते वृष्णी अंधक भोज दाशार्ह तांकां पुरे एक मुख्य उत्सव तो यादवांक. ते उत्सवा वेळार आमगेल तेरू कार्तिक पुर्णमा सकड आसता पळय तशीची ते उत्सवा वेळार ते यादवान हजार गटल्यान ब्राह्मणांक यथेच्छ दान दक्षिणांनी दिवचे. कितली चंद रैवतक पर्वत म्हणून सुरेख सांगला ना कृष्णान थंयची नवे अर्जुनानी कृष्णान थंयची न विश्रांती घेतले थंय ना नतील ना घर आसाची अरमने आसाची सकडी ते प्रदेश भारी चंद शिंगार कोण सोडला काही थंय पर्वतार थंय 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 गायन नृत्य प्रदर्शन पुरे दवरला. वृष्णी वंशाचे युवक जन तांकां उत्सव आनी म्हळ्यार तशीच न्हय युवजनांक बारीक खुशी न्हय रथार बैसून साल रथार बैसून अट्टास करून घेवन येता रसच काही द्वारकेचे कितले की प्रजे ते रायांगेले उत्सव न्हू ते पळोवका म्हण सांगून रथ नेशिल्ले जन रथार आयले गाडी आशिल्ले जन गाडीर येयले नातिले जन चमकून येयल्यांची सान वाहन व्हड रथ सान रथ गाडयो कशी आसा तशी कांय नातिले जन चमकून हजार गट्टेले संख्येरी रैवतक पर्वता येता ते खाण जेवणाक सगळे उणिना यादव बारी चंद करून पुरे अरेंज करतात तांणी. तशी बलराम येयला तागेल बायल रैवतक पर्वताची तागेल दूती रेवती म्हणजे कडरी तागेल ओटो बलरामान येयले तागेल ओटो तागेले वंदी मागद येयलीची उग्रसेनु तो कंसालानु तो ताका हजार जन बैलुकी तांकां घेवन येयले की तागेल मागशी तागेल वंदी मागद ताका वगळसी तर येतरसाची मागीर प्रद्युम्न सांब कृष्णाल चेडू अन्नी पुरे तदनंतर अक्रूर सारण गद बब्रू विदुरत अन्नी पुरे यादव प्रमुख तांगेल बायल चेडवांक घेवन तांणी येतरसाची रैवतक पर्वता तांक म्हूण खंय सकडी जागो दवरला थंय तांणी बैसून उत्सव पळयताचे. कृष्ण अर्जुन पुरे पळयत रसाची कृष्ण अर्जुनाक घेवन या तुका खंय कसा जतरस म्हण दाखयता म्हूण पर्वता सुतू कडेसीत कडेरी एक कडीन भारी चंदी एकली चेल्ली सुभद्रा वसुदेवाल धुवती ती गेले सकयल ओट बैसले भारी चंदी पळयले कुडले अर्जुनाक तिगेल वयर मन जेल्ले. अर्जुनान सुभद्रे पळयले वेची कितले की वेळ थंय सुभद्रेला तोंडाला दुखून दृष्टी काणिके तोंडार दुखून कडे उल्लोचे रब्बून गेले की कृष्ण पळयत की उलयतर आशिल्लो अर्जुनान राबयली ते म्हणून वा सुभद्रे पळोवन स्तब्ध जावन राबला. कृष्ण आसले की कस रे अर्जुना हें म्हणून व्हडा नासलो की कळवे कडेरी सांगता की कृष्ण
तीर्थयात्रे म्हूण येयलो वनवासा म्हूण येयलो 1 जाले 2 जाले कितले बायलो जाले तुका. कृष्णा कोण ती म्हूण निमगेता अर्जुन. कृष्ण सांगता मिगेल भयणी ती सुभद्र म्हूण ती गेले नाव मिगेल अन्नाल मोगाची तुका वर्डिकोन घेवका म्हूण सांगून दिसता तिका पळयतना म्हूण तेदना हो आका कसं सांगचें म्हूण कळना कडेरी तुका तिका वर्डिकोन घेवका म्हूण इच्छा असल्यार सांग हांव मिगेल अन्नाल्याक निमगिता म्हूण. अर्जुन सांगता पळय वसुदेवाल धुव तुगेल भयणी बारी चंदी इक वर्डिकोन घेना म्हूण कोणें सांगता रे कृष्णा. सहज जावन मिगेल मन तिगेल तिकडे आकर्षित जाल्ला जाल्यार तुगेल तूं म्हाका सहाय करता जाल्यार तिका वर्डिकोन घेवचें विशयांत मिगेल इतलें धन्य कोणेंय नाच म्हूण लेखता. तशी तिकात म्हाका वर्डिकोन घेवका म्हूण दिसता जाल्यार तुगेल अन्नान ओपन नातला रे म्हूण म्हळ्यार लेक हुस्कस म्हाका कशी कसं जालें इत्या म्हूण तूंची सांग. कडेरी कृष्ण सांगता काय स्वयंवर करचें म्हूण लेखला रे क्षत्रिया सांगेल विशय वयतो जाल्यार ही तुका मेळटलें म्हूण कशें सांगचें. तिका तुगेल विशय कळका सुरवेकाची तशें जाल्यार मान जाता. आतां त्या वेळा स्वयंवर कोर न्हू तुगेल्या येवचे पयशे फुडेची खंयचे एक राया पळयले ती संतोश केलो कुश केलो माळ घालून सोडतली ती. अन्यक कसं म्हूण म्हळ्यार पळय कितले चंद करून कृष्ण सांगता पळय अन्यक उपाय आसा अर्जुना. क्षत्रियान एक राजकन्येक अपहरण करून विवाह करूं म्हूण धर्मांत आसना न्हय. स्वयंवर करतना ही तुका वर्डिकोन घेता की ना म्हूण म्हाका सांगू जायना जाल्यार तिका अपहरण करून तूं वर्डिकोन घेवत आज जायतवें कसं करचें अशें जायतवें म्हूण जाल्ले कुडले खंडीत कृष्णाक कसल जाता म्हूण म्हळ्यार ताणें न्हू करचें सर्व ताका पुरे कोतच न्हू तशें सुरे करतो युधिश्टिरा सांगून भेटयत सुभद्रा अपहरण करून अर्जुन तिका घेवन येता म्हूण सांगून कडे धर्मराय विजयता म्हणटा जल्व्या हांगा सुभद्रा अपहरणाक ओपला युधिश्टीर म्हणून कृष्ण अर्जुना लागीं सांगता आका दिसता गे ओ आनी कसले हुस्कू ना म्हाका अण्णान जायत म्हणले नंतर हांव कसले अधर्म काम खंडीत न्ही क्षत्रियांक ते अधर्म न्हयचे न्ही जाल्यार तूं कसल्याक कृष्णाल भयणी तांडून हाडूं बलरामा लागीं वसुदेवाल्या पुरे विरोध केल्ले कंदांनी विरोध केला रे तशें पळय लेखला रे म्हूण म्हळ्यार भंय आसतना आतां कसलें ना न्हय. तशीची ताका समजावन सुभद्रा रैवतक पर्वता वयरी भोंवच्या चमकल्या म्हळ्यार विशय अर्जुनाक कळ्ळे. अर्जुन कृष्णा लागीं निमगीत कसं करका म्हूण सांगून सुभद्रा रैवतक पर्वताक पूजा करचे खातीर तिगेल सकीन गेल फोटो चमकले. अर्जुनान कृष्णाल ओटो रथार बैसून वयर वतना म्हळ्यार अर्जुनाक कृष्ण तागेल ओटू येनी कृष्णा नाशिल्लो आसतना ताणें कशी अपहरण करून व्हेल्लें म्हणून जातना म्हूण अर्जुन येनी कडेर ही सुभद्रा ती रैवतक पर्वत पूजन करून सर्व कुल देवतेंक थंय भक्तीन पूजन केलें ब्राह्मणांक नमस्कार केले तांकां दक्षिण दिले आशिर्वाद घेतले आनी पर्वता सगळे प्रदक्षिण करून द्वारके वापस घेवन येवची तिणें. हांगा अर्जुन वयर वचचे रथार पळयताची सकीन गेल मध्य सोची सुभद्रेला चमकलो ते सुभद्रेक धरले रथार चडलोची आनी इंद्रप्रस्थादी कडे ते रथ घेवन चमकलो. सुभद्रे ओट्ट आशिल्ले ते सैनीक पुरे पळयताचे सुभद्रा अपहरण जाल्ला तांणी भिवन द्वारके कडेन धांवलींची थंय सुधर्मा सभेक आशिल्ले थंय कोण आसता थंय मुख्य जन तांगेल्या एदराक अर्जुन म्हणून तांकां वतना शेश केल्ले म्हूण सांगून सुभद्रा हरण जाल्ले म्हूण सांगून तो कसो करता भेरी मारता पुराय जनाक ऐक पडक जो विशय म्हूण भेरी मारला ताजे अर्थ कसो जालें म्हळ्यार युद्धाक सिद्ध जावका म्हूण सर्व युवक वृष्णी अंधक भोज वंशाचे युवक सैनिक चतुरंग सैन्य पुरे चतुरंग सैन्य सिद्धी जावन हांगा पुरे युवक सभा मंडपा वचून कसं न्ही बेरी ताडन कसं ना कितले की जन देवतर आशिल्ले की अर्दारे उठान येयलीच की उद्दा पितर आशिल्ले जन उद्दा थंयची सोण धांवन येयलीच की येवन सभा मंदिरांत रत्न सिंहासनांत कितले की जन बसले कितले की जन थंय येवन लागीं राबलींची कडेरी देवसभिशी दिसतरस थंय तो सभानायक उठान राबून यदू राजकुमाराले पुरे सांगता अशेश जाल्ले यदू युवकांक पुरे कोपयलो आमगेले चेल्लीक कशी अपहरण करून व्हेल्ले
सैनीत सिद्ध करायचे, रथ हाडायचे, बैशा अशी पुरे काही पडलेला त्यांची यांची वीरा गर्जने पुरायजन रथारांनी बैसलीची पुरे वज्रकवच धारण केला. धनुस्सु बिल्लू बाण हजार हजार गटल्यान संख्येरी रथांत बोरून दबरला. आणि त्या वेळाक बलरामू सभाभवन आयलो. ता कितली वेळू कसं जल्ले मुणी गोतना कडेरी निमगीत केतो कसं जल्ले म्हणून तांणी बरें सांगताची अशेंच जालें कडे सांगता तुमकां कसं बुद्धी ना हांवें तुम्ही कसं करता हांगा कृष्ण पळोवन उत बसला आण कसं क्या गेलं मना कसं के सुका त्या सुरवे कसं म्हण पळया सुरवे कृष्ण तागेलो अभिप्राय कसं म्हण सांगो म्हण म्हणटाना पुरे जन बाई सुरवे कृष्ण सांगो म्हण बलराम सिंहासना बसला. कृष्णाले दिमगीता हे कृष्णा पुरे नुत पळोवन बसला न्हू कसं लय उरलय ना तू गेल कतीर नव्हे इतले पुरे आम्ही केल्लेले तू नव्हे ते येदू ते कुंतीपुत्राक हाडलेले तू सांगेल तशी ताका आम्ही आदर केले सत्कार केले आज तो असं एक अपकार्य करून चमकलो समवे ताणे इतले व्हडले कुरुकुलाचो तिलक जावन ताणे अशी करची समवे म्हणून म्हणटर सद्वंशार जाल्ला म्हण तू म्हणले जाल्यार न्ही हांगा येवन आम्ही घाल्लेले विशय आम्ही घाल्लेले आहार खावन आमगेले उठे चंदायर असून फाटी पेसकात घाल्या बरें आमगेले चिल्ली घेवन धांवलो न्हू तो जनार्दना कृष्णा तूची सांग कसं म्हूण सांगून तागेले वयर आमकां कोणाकय कसले वायट अभिप्राय ना परस्पर प्रिती आसा जाल्यार ताका आमगेले बांधव्य जावका म्हण जाल्यार ताणें असलं कार्य करूनच दिशिल्लो निमगोयत आशिल्लो न्हू ताणें हांव सुभद्रेक वारडिकोन घेता म्हणून आज ताणें कसलेची लेक्काय ना अशी तिका अपहरण करून वेल्ला म्हणटाना ताका सोडचें समय आमी युद्ध करनातलो री आमगेले विशयांत जनांक एक नमने अविश्वास येना यादव वीर कसले म्हणून सगळे जगत्यांत जन उलयनाचे हे कृष्णा कसं कोरका म्हूण तूं सांग हें सुरवेक आतां बलराम सांगतरस तूं म्हाका अर्जुनान केलेले विशय कसले कृष्णा ताका कसं कोरका म्हूण सांग तूं आतां तूं नुतो बसला कसल्याक म्हणून यो बलराम बिश्टयता ताण बिश्टयल कडले बरलेले पुरे जनय तेंचे सांगताच तमडो जेल्लाके कोपान बलराम दोळे तमडो जेल्लाके ಒಂಟು ಕಟ್ಕಟ್ ಎತ್ಕೈ ಕಳ್ವೆ ಕಡೆರಿ ತಾಣ ಉಲ್ಲಚೆ ರಬ್ಬೈಲ್ ಕುಡ್ಲೆ पूर्वजने अर्जुनस्य प्रतिक्रमः न मर्षणीयः अर्जुनानं शकून जिशिले अरे शकून जिशिले म्हणता उलयत रसचे हांगा यदुवीर पुरे इतली मिटींग हांगेल जातना कृष्ण सांगता काही पळय पुराय जन सांगता कसं न्ही आमगेले यादव कुलाक अपमान केला कृष्ण सांगता काही ताणें कसले अपमान करनी आमी तशी लेखू काही नज आमगेले वंशाक चड गौरव मेळचे कार्य केला ताणें सात्वत वंशांतो आमी गेल्लीची आमगेले श्रेष्ठ वंश जाल्यार आमी काही दुडवा आशेचवे कन्याशुल्क निमगितल जन्मे आमी ना नवे पक्कनी क्षात्र पद्धती प्रकार सुभद्रेले स्वयंवर म्हणून हांगा निर्धार केलेले जाल्यार सुभद्रेन कोणाले गळ्याक माळ घाल्यार म्हणून भारता संशय येवनच पुरो ताजे खातीर ताणें कशें केल्लें अशी तिका तांडून व्हेल्ले कोर्नज म्हणना क्षत्रियांक हे धर्मविवाहाची आनी तुमी आमी कन्यादान दिताची म्हणून क्षत्रियांक कन्यादान कसं न्ही गायी गोड हस्ती हे पुरे दान दिता म्हणून कन्यादान दिल्यार कोणेय एक ब्राह्मण निदान घेतीत वीर जावन आशिल्ले जन दान घेवन प्रतिग्रहण करनाची तशीची आमी कन्याशुल्क घेवन तिका दिनाची तो दान घेवन तिका घेवन वचना अशें जाल्यार काही राजधर्मा प्रकार अपहरण विवाह समज म्हूण ताका गुतच न्हू ताचे खातीर ताणें बलात्कारारी तिका तांडून घेवन ओरनश्च्या पुरो जाल्यार तुमी खंयचे रितीर अर्जुन सुभद्रेक अनुरूप न्हय म्हूण सांगताची तें सांगया तो प्रति रिती तिका अनुरूपच तो आनी सुभद्रे तशीची श्रेष्ठ जावन आशिल्ली कन्यारत्न जाल्यार तो एक पुरुश रत्नूची म्हणटना ताकाय दिसून आसचें पुरो ही म्हाका अनुरूप जावन सुची चिल्ली म्हूण ताचे खातीर ताणें अपहरण करून आसचें पुरो आतां तेका व्हड अपराध म्हूण म्हाका दिसना प्रपंचांत पांडवांगेल मैत्री कोणा नाका तांतूय अर्जुनाल मैत्री कोणा नाका भरत वंशोत्पन्न तो शांतनुलो नात्तू मात्र न्ही आमकां पुराय सुरवेक बंधू न्ही मे तो तागेल अम्मा आमगेल मावळणी न्ही मे तांगेल उठ संबंध करचे आमकां कांय एक
असा या विषय वेतो श्रेष्ठ विषय नाही वेतो अनेक म्हणणारे तक्का सव्यसाची म्हणताची किरीटी म्हणताची गांडीवी म्हणताची ताक पराभव करू कोणाच्या नाही साध्यस्वे इंद्र जवो एकादश रुद्र जवो कोणी तगेला दरा येऊन राबून युद्ध करण्याचे खई तगेला दरा राप्त म्हणून गेला रे महादेव रुद्र मांद्र एकादश रुद्रांक जायना महादेव रुद्र एक तगेला दरा राप्तल सामर्थ्यशील आणि सुभद्रे वरतरच पळता रथ कंच म्हण पळय साधारण रथ मेगेल रथू त्या गोडे मेगेले याविषयी तुम्ही पळय निमे म्हणताना तशी ताज म्हळ्यार तो म्हाका कुशे समज जाल्लेलें काम म्हणून तुमकां कळ्ळें वे म्हणून तशें तो सांगता तसं वापास कृष्ण एदर उरलोवचे विशय कोणाकय ना न्हू तर बसल्यांची एक निमिष राबयत कृष्ण वापास सांगता काय वचून तुम्ही कसं कोरका म्हळ्यार पारताक ओलयसून ताका घेवन द्वारावती येवका तिकाय घेवन येवका हंग तांगेले वारडीक जावन वचुका तुम्ही वचून तागेलें युद्ध केल्लें म्हूण जाल्यार तुमकां युद्धांत तो पराजीत करता तो आनी बलात्कारान तिका घेवन इंद्रप्रस्था चमकल म्हूण जाल्यार यादवांक गेले यश असो तेदन कीर्ती कुंदवता तुम्ही वचून सांत्वन करून तांकां आपोवन हाडयाची मेगेला अभिप्राय हें कडे बलरामाकय बई दिसता पुरा येदू नायक पारताले चमकली पार्थ खंय थंय धांवला पळय रथार थंय थंय वचून ताका सांत्वन करून द्वारके काडले मागीर अर्जुनाला न्ही सुभद्रेले विवाह द्वारकेन तूं केल्ले थंय पार्थ एक वर्ष पयशी चड द्वारकेन तूं राबलाके वनवासाची 11 वर्ष जाल्ले वरलेले 1 वर्ष तो पुष्कर क्षेत्रांत राबलो 12 वर्ष पूर्ती जाल्या नंतर कांडव प्रस्थाक वापस येयला युधिष्ठिराला वचून तो नमस्कार केल्ले आनी वचून द्रौपदी इल्याक अंतपुरा चमकलके कळवे कडेरी द्रौपदी निचावन कोप न्हय तो अशीची कुशाल कुशाल्यार कोपून सांगता की तूं कसो हांगा येयलो तूं एक सातवत वंशाचे राजकुमारी वारडी करून घेतला खंय न्हय थंय वचून राब कळवे एक ती कितले चंद करून सांगता कसो एक कट्टो घालच्या म्हण चमकल्यार कितले बीग दोन बांदिला रे दोन्ही कट्टो घालवता आनी सुरवे कट्टो सडल जात पड तशी मिगेल आनी तुगेले बांधव सडल जाल्ली म्हळ्यार वय न्हय जे म्हणून रडत खंय ती जाल्यार पार्थान कसं करचें सांगता कसं लेखू नका द्रौपदी म्हाका तुगेले वयर मस्त प्रीतेस म्हाका क्षम करी म्हूण आनी चंदू करून द्रौपदी सांत्वन करता मागीर सुभद्रेला वतकय ती तिका सांगता की तूं गोपस्त्री म्हणके अलंकार करून वस म्हळ्यार गोपश्री म्हळ्यार एक ग्रामी एक चंद अलंकार न्हय तो मस्त आभरणांनी घालनाशी जाल्यार सुभद्र कितली चंदी म्हळ्यार त्या गोपस्त्री अलंकारांत ती बारी चंदी दिसता शिल्के ती अंतपुरा वता सुरवे कुंती नमस्कार करता कुंती कशी ती बांधव्यान तुल्याची सोयरीक न्हय स्वाभाविक जावन प्रिती न्हय सुभद्रे पटोवन धरतकय आशिर्वाद करतकय थंय दुखून द्रौपदीले अंतपुरा येवन तिका पांय पडून हांव तुगेले सेवकी म्हूण म्हणतकय कडेरी द्रौपदीक कळना तिला मोगयल तिगेले वयरे तिका पटोवन धरतकी आनी सांगतकी निसपत्नोस्तु ते पती तुगेले बामणू अजय जवो शत्रुरहित जवो म्हूण सांगतकय जायत तशी जवो म्हणून ती बाई सुभद्रे सांगून द्रौपदी नमस्कार करून वता अशी द्रौपदीक आनी सुभद्रेक परस्पर प्रीत येईल पळोवन पांडवां पुरय संतोष जाले खरखर ना न्हय एक कुंतीकय भारी संतोष जालकय हांगा कृष्णाक कळ्ळें इंद्रप्रस्था सुभद्रे लोट चमकला म्हणून कडेरी कृष्ण कसं करता बलरामाल वटू तांकां जावं उडगीर आनी घेवन बाय सरला तागेल वटू मस्त वृष्णी अंधक भोज सात्वत दाशार्ह वंशाचे कितले कितले की विराधी वीर पुरे बाय सरल्याचे मस्त सैन्य बाय सरला कळ्ळे अक्रूरय अनादृष्ट बृहस्पती शिशु उद्धव सात्यकी कृतवर्मा आनी पुरे कितके जन तांगेल मठाच कसं की उडगीर गिडगीर घेवन इंद्रप्रस्था चमकल्याचे हांगा धर्मराया कळ्ळे कृष्ण तागेले सगळे परिवारा घेवन येतरस म्हणून तो कसं करता ताका स्वागत करूंक नकुल सहदेवाक भेटोवन दिता इंद्रप्रस्थ तशीची बारी शिंगार दवरला सगळेची हांगा राजमार्गांतू सनसन्न ओणी समीत शिंगार लागे म्हणटात राजमार्ग शिंगारनाशी बसतावे मार्गाचे 2 बदीने कांबनी घालून ताका परत तोरणांनी बांधून सोडला भारी चंद कोण शिंगार केला कृष्ण यादव परिवार घेवन अर्जुना जाय जल बळवळ घेवन येता म्हण कळ्ळी फुडले सगळेची इंद्रप्रस्थाचे कांडवरस्ताचे जन ते मार्गाचे एकडे तेकडे राबल्यांची तो नगरा भितर प्रवेश केला काही ताका पूर्ण कुंभ स्वागत करून आपोवन हाडला कडेन युधिष्ठिर बलरामाक येता योग्य पूजा करून स्वागत करता कृष्ण आलिंगन करता कृष्ण विनय भारी विनयान
युधिष्ठिराके भारी गौरव दितो तो. मागीर युधिष्ठिरा लागीं भीम राबला, ताका येता योग्य पुरस्कार करता. मागीर तांगेल मध्येन तूं येता योग्य पुराय कशी कोणालें वेव्हार करता तशें पुराय जालें. नंतर अभिवादन जालें, प्रत्यभिवादन जालें, कुशल प्रश्न जाले. मागीर पुराय दिना कोणाक कस बळबळी हाडला पळय, उडगीर हाडला पुराय तो दितरस कितले उडगिरे हजारगटल्यान रथ खंय भांगराचे गेज्जी बांदिलेले भांगराच्यो रथ कळवे. मथुरा देशाचे 10,000 गायो भरभरती ओंटी भर दूद दिवचे. मागीर 1,000 बायले घोडे ताका भांगरान शिंगार करून दिला खंय. मागीर 500 गडब ते कशी काळ केसाचे न्ही दव केसाचे, दव रामाचे आनी काळ रामाचे. एक 500 एक 100 तसल पुरे. मागीर कितले की दासियो सर्व काम करचे गोत्तसूचे ते मागीर चंद बाहलिक देशातून 1,00,000 घोडे 10 जनान होंचित थले भांगरा घेट्टे हे पुरे कृष्णान हाण पांडवांक दिल्ले म्हण म्हणटाची. 1,000 हस्ती दिली की बलरामान पार्थाक कडेदी बळवळी हाडलेली सामानाची एक ओढ न्हयशी दिसता पुरे घेवन युधिष्ठिर यदुवीरांकय कसं सकड दिवका त्या परे दिवन संतोषार्थांनी वेळ काडलो म्हूण सांगून कितले की काळ नंतर ओट मेळ्ळ्यांची यादव वीर आनी पांडव पुराय जन बारी संतोषारी पांडवाले आतिथ्य घेवन खुशी रितय राबून आसाची. मागीर युधिष्ठिरांनी तांकां उडगिरे रुपार मस्त सकडी बळबळी दिला, उडगीर दिला. ते पुरे घेवन तांणी ಸ್ವಲ್ಪ काळ हंग राबून ते पुरे घेवन द्वारकापुरीक चमकलीची. कृष्ण मात्र अर्जुनालोट इंद्रप्रस्थांतू राबला. तांणी यमुना तीरांना पुरे वच्चे भेटी करूं वच्चे. तशी हांगा सुभद्रे एक चेडूं जालें, भारी चंद चेडूं जाला. ताका अभिमन्यू म्हूण सांगून नांव दवरला. अभिश्च मन्युमांश्चैव ततस्तम अरिमर्दनम अभिमन्युमिति प्राहुः अर्जुनीम पुरुषर्षभम. निजावन निर्भीत कयतो अभिश्च कोणाकय भिना नातिलो मन्युमांश्चैव कोपिष्ट इवय तश जावन शत्रुमर्दन करतयो म्हूण म्हळेल कतीर निर्भीत आनी कोपिष्ट म्हूण म्हळे कते अभिमन्यू म्हूण सांगून ताणें नांव दवरलें की अर्जुनाल चेडूडाक. तशी सुभद्रांनी अर्जुनाल निमती अपरिमित तेजस्सूचे अभिमन्यू जाला. युधिष्ठिरान कसले ब्राह्मणांक 10,000 गायो स्वर्ण नाण्य हे पुरे दान जावन दिले. अभिमन्यू पळयले भारी संतोष पुरे जन. तांतूय कृष्णाक तागेलो वची जावईन भयणीलो पुतू ताका पळयले भारी प्रिती. चेडूडाक कोरका आशिल्ले जातकर्म नामकरण हे पुरे कृष्णानच राबून करयला. मागीर ते चेडूं चंद रितीन व्हड जाता, वेदाध्ययन केला. बापसून ताका दिव्यास्त्र प्रयोग सकड शिकयला. मागीर धनुर्वेद शिकला पुरे. धनुर्वेद म्हळ्यार कसं आदान संधान विमोक्षण विनिवर्तन स्थान मुष्टी प्रयोग प्रायश्चित मंडल रहस्य हे धनुर्वेदांग म्हणटाचे. म्हळ्यार कशी बाण हाता धरचे, संधान शरसंधान करचे कशी, ते विमोक्षण म्हळ्यार बाणा बिल्लू दुखून बाण सोडची कशी, वापस ते बाण वापस हाडून घेवची कशी. मागीर मुष्टियुद्ध विशयो असल पुरे. मंडल युद्ध म्हळ्यार सुतू गुवन मुष्टियुद्ध करचे हे पुरे शिकयला. हे पुरे शिकली नंतर ताका अभिमन्यूक शस्त्रास्त्रांत मस्त प्राविण्य आयले म्हूण जालें नमे. कितलो चंदू जल्ल म्हळ्यार खंय तो सानूची जाल्यार एक हस्ती चमकलल वरी चमकुचे ताणें. धैर्य शक्ती सौंदर्य पराक्रम प्रत्येकंतू अप्रतिम जावन आशिल्लो. तशी हांगा द्रौपदीकय 5 बामणाल निमती 5 जन चेडूं जाल्लींची तांकां तांगेल राजपुरोहितान चंद नांव दवरलें. युधिष्ठिराल पुत्ता प्रतिविंध्य, भीमाल पुत्ताक सुतसोमा, अर्जुनाल पुत्ताक श्रुतकर्म, नकुलाल निमती शतानिक, सहदेवाल निमती श्रुतसेना द्रौपदीक मेळ्ळे. तशी आदित्य कशी जालीची द्रौपदी असले पंचपांडवांक ती वीरपुत्र. पंचपांडवाल निमती 5 जन वीरपुत्र तिक्क जाली. तशी ताका युधिष्ठिरा जाल्लो चेडूं ताका शत्रुले बाण पर्वता मणके आड्रबून चडी करूं गोत्त शिके. तशें जावन ताका विंध्य पर्वता मणके आसतो म्हूण प्रतिविंध्य म्हूण नांव दवरलें. भीमाले
పూತು 1000 ಸೋಮಯಾಗ ಕೆಲ್ಲಿ ನಂತರ ಜಲ್ಲಲ್ಕೆ तशें चंद्राल तेजस याका अपरूप तेज एक चंद्राल तेजस हा इतले तेजस ताका आशिल्ले देखून ताका सुत सोम म्हूण नांव दवरलें. अर्जुनान वनवासांत महाकार्य करून आयली नंतर द्रौपदी तेचे रडू जल्ले देखून श्रुतकर्म म्हूण नांव दवरलें की. आनी शतानिकाल नांव नकुलान तागेल्या पुताक शतानीक म्हणून नांव दवरलें म्हूण म्हणटाचे. कुरुकुलाचो राजर्षी न्हू तो शतानीक. तशी सहदेवाल पुताक श्रुतसेन म्हळ्यार कृतिका नक्षत्रांत तो जल्ललो तो अग्निदेवतात्मक नक्षत्र नव्हते श्रुतसेन म्हूण सांगून नांव दवरलें. एक चेडूं 1 वर्ष अंतरार द्रौपदी जल्लेलींची 5 चेडवांकी विशेष प्रीती कशी पंचपांडव 1 वर्ष अंतरार जल्लेलीच की पंचपांडवांगेल चेडूं 1 वर्ष अंतरार जल्लेलीची म्हूण म्हणटाचे. तशी पंचपांडवांक बारी संतोश अंजाण अभिमन्यू अंजाण हें चेडूं कितली खुश म्हूण नाके. तशी इंद्रप्रस्थ तांगेल राजधानी करून घेवन युधिष्ठिर आदी ते राज्यभार करत रसचे. मागीर तांणी शूर केलें की दिग्विजय सुतमुत्त आशिल्लें राज्य पुरे आक्रमण करून तांणी वश करून घेतलें. मात्र न्ही त्या राज्याच्या जनांकय तितले चंद करून पळयताचे. खंयचे तांगेल म्हणल्यार खंयचे प्रदेश आसत त्या प्रजा वर्गांक बारी चंद करून योगक्षेम पळयत रसत तांणी. आनी सर्व जने सुखारी संतोषारी निरोग जावन आसूचे प्रजा वर्ग ते. तशी धर्मरायो धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ साधन करत आशिल्लो. युधिष्ठिर आळवीक म्हळ्यार प्रजा वर्गांक बारी संतोश कसलीय न्यूनत ना तागेल्या आळविकेंत. सगळे देश धर्मपरायण जाले. रायो कशी आसता प्रजा वर्ग तशी आसता न्हू. येता राजा तता प्रजा म्हणल्यार बरी तशी सगळे देश धर्मपरायण जाले. धर्म अभिवृद्धी देशांत जतरस धर्मा पुनरुत्थान जाल्ले म्हूण येत. महायाग अशी जाल्लो 4 जन भाव तो 4 वेद तांनी 4 वेद अशी दिसतले की ह्यो ते 4 वेदां निमती जेवचे महायाग अशी दिसता. कसं चंद होलिका दिला आपल्या वेदव्यासाने. सदा सर्व काळ प्रजेंगेले हिताकांक्षी जावनूची राज्यभार करत आशिल्ले युधिष्ठिराल राज्यांत सर्वजन संतोषार आशिल्लीच. आनी मुखारची काणी कसले म्हणपायची दिसा पळय आमी. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.